नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. 300 ही एक त्रिकोणी संख्या आहे, तर त्या संख्येचा पाया किती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जेव्हाही तुम्हाला त्रिकोणी संख्या देऊन त्या संख्येचा पाया विचारला, तेव्हा तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. ती संख्या त्रिकोणी संख्या लिहून घ्या आणि त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा, म्हणजे तिला 2 ने गुणा. आता या 300 ही त्रिकोणी संख्येची दुप्पट किती येईल? तर 300 गुणिले 2 बरोबर 600. आता पुढच्या स्टेपला काय करायचं? या 600च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला शोधायची. मग 600च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती असते? तर ती आहे 576. आणि या 576चं वर्गमूळ तुम्ही ज्यावेळेस काढाल, तेच त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मग 576 हा कशाचा वर्ग आहे? तर 24चा वर्ग आहे. म्हणजे 576चं वर्गमूळ किती निघेल? तर 24. आणि 24 हा काय झाला? 300 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्येचा पाया काढायला सांगितलं, तेव्हा तुम्हाला या स्टेपने ते उत्तर काढता येतं. पर्याय क्रमांक 2 किंवा बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.